ते पळीत राहतात. किती दिवस? 11 दिवस. 11 दिवसांनी 3 3 3 असे 11 म्हणजे 33 दिवस तर होतात. त्यापैकी क्षय तिथी येते. आज काय आहे? जोड नक्षत्र आहे. जसं क्षय तिथी म्हणजे एक तिथी डबल येते किंवा जोड तिथी येते. असं 30 किंवा 31 दिवसाचं जो घाण निघाली असते, मळ निघालेला असतो, तो मळापासून जो महिना तयार होतो, क्षय तिथींचा महिना म्हणजे मलमास. प्रत्येक देवतांनी प्रत्येक महिन्याचं पुण्य कर्म करण्यासाठी प्रत्येक महिना वाटून घेतलेला आहे. तुम्हाला सांगितलं मी, प्रत्येक देवतांचा महिना वेगवेगळा आहे. मग मलमास जो आहे तो मलमास म्हणजे पुरुषोत्तमासाठी राहिलेला महिना, विष्णूसाठी नाही, पुरुषोत्तमासाठी. त्या महिन्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. आणि त्याला अधिक म्हणजे वाढलेला एक महिना, 13वा महिना, त्याला अधिक मास सुद्धा म्हटलं जात असतं. पहिल्या अध्यायाच्या वर. दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण गोसेवा कशी करावी, गोदान कसं करावं, गोदानाचं महत्त्व आणि गायच्या शरीरात किती देवता आहेत याचं वर्णन ऐकलेलं आहे आपण. गायच्या शरीरात किती देवता आहेत? 33 कोटी देवता आहेत. 33 कोटी देवता आहेत. कोटी म्हणजे एकत्र आलेले देवता, करोड नाही, शंका नसावी. त्यानंतर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पौलव्य ऋषींनी गो पालन करण्याचं महत्त्व सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये ब्राह्मणाची सेवा का करावी, ब्राह्मणाला नमस्कार का करावा, ब्राह्मणाची पूजा का करावी याचं वर्णन ऐकलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये नृगराजाची कथा ऐकली आपण. त्याने गाय दान केली, तीच गाय सुटून परत गोट्यात आली, आपल्या गोशाळेत आली. तीच गाय दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. त्याचं पातक त्याला भोगावं लागलं. एक वस्तू डबल दान केली म्हणून. दान केल्यानंतर तीळ मात्र सुद्धा ठेवत नसतात. मग असं त्या नृगराजाने ठेवलं आणि त्याला सरडेचा जन्म प्राप्त झाला. याच्या कथा आपण ऐकलेली. 6व्या अध्यायामध्ये दीपपूजन, दीपदानाचं महत्त्व आणि मांजरीचा उद्धार कसा झाला याचं वर्णन ऐकलेलं आहे आपण. मांजरीने उंदराला खायला गेली तर मांजरीचा स्पर्श जो दिव्याला झाला, तिची काजळी निघाली, तो लक्क प्रकाशित झाला. याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. नंतर 7व्या अध्यायामध्ये शांकली नावाच्या व्यक्ती महत्त्व आणि सवतीचं मत्सर कसं होतं आपण ते ऐकलेलं आहे. सुशीला आणि विमला या 2 स्त्रियांची कथा असते. ती कथा आपण ऐकली. त्यानंतर सुशीलाने व्रत आचरण केलं, तो दिवा विजत गेला. विमलांचा दिवा विजवला. पहिल्या दिवशी म्हणजे मांजरीने स्पर्श, दुसऱ्या दिवशी उंदराने स्पर्श, तिसऱ्या दिवशी हवा आली असेल, विजला असेल. पण 4थ्या दिवशी तिला कळतं की हे कोणीतरी करत आहे. तिला शंका जाते विमलावर की विमलाच करू शकते, हे दुसरं कोणी करू शकत नाही. माझा राग तिला असतो, ती करू शकते. तिला विमलाला फळ मिळावं चांगलं म्हणून ती सुद्धा भगवंताला क्षमा मागते. याचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये एक कंजूस व्यक्तीचं वर्णन. बायकोने झारीमध्ये दूध दिल्यावर दूध प्यायच्या टायमाला जो शब्द उच्चार काढला, त्याने अपमान केला, बायकोला अपशब्द बोलला. पण ते दूध असतं, ते दूध एका वारुळात आपल्याला भुजंग निघतो. भुजंग सांगतो की तू जर इकडनं द्रव्य घालायचे असेल तर तुझा मी नाश करेल, तो अन्नदान कर आणि जे द्रव्य संगवलं आहे ते दान धर्म कर. याचं वर्णन ऐकलं आपण. त्याच्यानंतर 9व्या अध्यायामध्ये
माहिष्मती नगरातील एका स्त्रीने 7 दिवसाचं पुण्य एका म्हातारीला दिलं, तिचा उद्धार झाला. ती पुन्हा काशीनगरामध्ये येऊन पुन्हा भेटली. तिचा उद्धार कसा झाला? तिथे चंद्रेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर स्थापन झालं. याचं वर्णन आपण ऐकलं. 10व्या अध्यायामध्ये आपण अवंती नगरातील एक गरीब गृहस्थ दान धर्म करू शकत नाही, पूजापाठ करू शकत नाही, स्नान करू शकत नाही, जाऊ शकत नाही म्हातारा असल्यामुळे, पण मौन धारण करून जेवण करण्याचं महत्त्व त्यांनी 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये पंचपर्वांपैकी वेतीपात आणि वैधृती याचं वर्णन सांगितलं. 12व्या अध्यायामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा याचं वर्णन सांगितलं. त्याच्यानंतर 13व्या अध्यायामध्ये त्रिरात्रव्रत, एकादशी, दशमी, एकादशी आणि द्वादशी याचे साधन व्रत कसं असतं याचं वर्णन सांगितलं. कसं करावं याचं वर्णन सांगितलं. 14व्या अध्यायामध्ये हे साधन द्वादशी अंबरीश नावाचा राजा करत होता. ते दुःख बघून इंद्राला दुःख होत होतं. त्याचं सुख बघून त्याने दुर्वास ऋषींना पाठवलं व्रत भंग करण्यासाठी. याचं वर्णन ऐकलं. 15व्या अध्यायामध्ये आपण साधन द्वादशीमुळे श्रीरामाच्या वर्णन आणि सीतेने शतमुखी रावणाचा वध जसा केला त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे.